पुणे जिल्ह्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून रांजणगाव औद्योगिक वसाहतीची ओळख आहे. रांजणगाव एमआयडीसीचा औद्योगिक प्रवास 3 दशकांहून अधिक काळाचा आहे. 1990च्या दशकात रांजणगाव, कारेगाव आणि ढोकसांगवी परिसरातील सुमारे 2300 एकर जमीन संपादित करून उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीने आज देश विदेशातील नामांकित कंपन्यांचं केंद्र म्हणून मोठी झेप घेतली आहे. अपोलो टायर्स पासून सुरू झालेल्या रांजणगावच्या औद्योगिक प्रवासात व्हर्लपूल, एलजी, फियाट, आयटीसी, ब्रिटानिया, पेप्सिको यांसारख्या कंपन्यांनी भर घातली. फेज 3च्या माध्यमातून भविष्यात आणखी औद्योगिक विस्तार होणार असून इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमुळे रांजणगावची औद्योगिक ओळख आणखी बळकट होणार आहे. मात्र उद्योग वाढले, वाहनांची संख्या वाढली, पण वाहतूक व्यवस्था त्याच वेगाने वाढली नाही. परिणामी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला आता वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलं. आता आपण उभे आहोत राज्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहत. 1990च्या दशकामध्ये या रांजणगाव औद्योगिक वसाहतीची मोडफेड लावण्यात आली आणि रांजणगाव असेल, कारेगाव असेल, या परिसरामध्ये जवळपास 2300 एकरवरती ही रांजणगाव औद्योगिक वसाहत उभी राहिली. आणि याच वसाहतीमध्ये 1997च्या आसपास अपोलो टायरच्या माध्यमातून पहिली कंपनी या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आणि त्यानंतर व्हर्लपूल असेल, एलजी असेल, फॅट असेल, आयटीसी असेल, पेप्सिको असेल, अशा नामांकित कंपन्या या ठिकाणी उभ्या राहिल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 400 एकरचं भूसंपादन करण्यात आलं आणि फेज 2 तयार करण्यात आली. त्यानंतर फेज 3 झाली. रांजणगाव औद्योगिक टप्प्यामध्ये फेज 3 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हबचा 2022 मध्ये मान्यता देण्यात आली. आणि 1990 मध्ये स्थापन झालेले हे औद्योगिक हब आज 2022 मध्ये जागतिक औद्योगिक नगरीच्या दिशेने झेपावत आहे. परंतु या औद्योगिक नगरीला आता वाहतूक कोंडीने, पार्किंगने तसेच अनेक समस्यांनी ग्रस्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष करून या औद्योगिक नगरीला आता मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पुणे अहिल्यानगर महामार्गावर या औद्योगिक नगरीतून जाणाऱ्या वाहन चालकांना, कामगारांना, कंपनीच्या सर्वच अधिकाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज जवळपास 2 ते 3 तास या वाहतूक कोंडीमध्ये या कामगारांना, या अधिकाऱ्यांना, या कंपनीच्या गाड्यांना द्यायला लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाचा देखील दुरुपयोग या वाहतूक कोंडीमुळे होत आहे. आणि या वाहतूक कोंडीचा आता त्रास सर्वसामान्य नागरिकांसह येथील कंपनी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यावरती लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी आता औद्योगिक नगरीतून होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आता पुणे अहिल्यानगर महामार्गावर उभा आहे आणि अशीच परिस्थिती रोज या पुणे अहिल्यानगर महामार्गावर पाहायला की रांजणगाव औद्योगिक वसाहत असेल, कोरेगाव असेल, सणसवाडी असेल, येथील वाहन चालकांना रोज तासनतास या वाहतूक कोंडीमध्ये त्रास सहन करावा लागतो. आणि ही रोजचीच वाहतूक कोंडी रांजणगाव औद्योगिक वसाहतीला आता डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रशासनाने जर याच्यात योग्य दखल घेतली नाही तर चाकण औद्योगिक वसाहतीप्रमाणे रांजणगाव औद्योगिक वसाहतीला देखील वेगळा विचार करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आता तरी प्रशासनाने यामध्ये तात्काळ दखल घेत रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीवरती मार्ग काढावा अशीच मागणी रांजणगाव औद्योगिक परिसरातून होत असलेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, रांजणगाव, पुणे. वाढत्या उद्योगांच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेचा विस्तार अपुरा ठरत असल्यानं कामगार, स्थानिक नागरिक, माल वाहतूकदार आणि उद्योजकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा वाढता ताण, पार्किंगचा प्रश्न आणि अंतर्गत रस्त्यांची अपुरी क्षमता यामुळे उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व उद्योगाच्या वाढत्या विस्ताराबरोबर रांजणगाव एमआयडीसी मध्ये अनेक समस्या देखील गंभीर होत आहे. तशा स्वरूपाच्या तक्रारी इंडस्ट्रीयल फेडरेशनकडे येत आहे. आपण जर पाहिलं तर मुख्य रस्ता जो आहे ते हजारो वाहनं त्या ठिकाणी ये जा करत असतात आणि पार्किंगची अपुरी व्यवस्था आणि रस्त्याला बाजूला लागणारी वाहनं यामुळे नागरिकांना तसेच कामगारांना अनेक गंभीर समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे. पार्किंगची व्यवस्था आणि रस्त्यांवरील वाढता वाहनभार यामुळे वाहतुकीमध्ये त्या ठिकाणी अपुरं नियोजन होतंय. आणि आपण जर पाहिलं असेल की रांजणगाव असेल, सरदवाडी असेल, त्याचप्रमाणे कारेगाव असेल, या ठिकाणी चौकांमध्ये ट्रॅफिक होत आहे
आणि कामगारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक तासनतास त्या ठिकाणी पुण्याहून येणाऱ्या लोकांना, स्टाफच्या लोकांना त्या ठिकाणी वेळ लागत आहे. त्यामुळे खरोखर ही मोठी गंभीर स्वरूपाची समस्या रांजणगाव MIDC, सणसवाडी MIDC आणि कोंडापुरी MIDC मध्ये त्या ठिकाणी निर्माण होत आहे. जर या समस्यांवर तोडगा नाही निघाला तर चाकणप्रमाणेच कोंडापुरी, सणसवाडी आणि रांजणगाव मधील कंपन्यां देखील स्थलांतराच्या विचारामध्ये त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी शासनाने याची गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि याबाबतचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदय, उद्योग मंत्री आणि कामगार मंत्री यांना दिलेलं आहे. त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मत या ठिकाणी आमचं आहे. रांजणगाव MIDCचा विस्तार हा पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र उद्योगांच्या वाढत्या गरजांनुसार रस्ते, वाहतूक नियोजन, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक आणि कामगार सुविधांचं नियोजन झालं नाही तर भविष्यात रांजणगाव समोरही चाकणसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रांजणगाव MIDC ही महाराष्ट्रातील पंचतारांकित MIDC म्हणून ओळखली जाते. पण गेल्या 2 ते 3 वर्ष झाले या MIDCला वाहतुकीचा अडथळा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सर्व उद्योगधंद्यांना याचा परिणाम होत आहे. रोजचे ट्रान्सपोर्ट वाहतूक झाले, बस म्हणजे MIDC साठी ज्या बस येतात त्या पण तासनतास ह्या ट्रॅफिकमध्ये खोळंबले जातात. त्यामुळे येणारा कामगार वर्ग हा 1-2 तास लेट येतो. प्लस हे छोटे मोठे उद्योगधंदे आहे ज्यांना रोज MIDC मध्ये जायचे व यायचे, यांना सुद्धा या ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या संदर्भात काहीतरी कारवाई करण्यात यावी ही आमच्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांमार्फत विनंती आहे. नमस्कार. सध्या रांजणगाव MIDC ही आपली पंचतारांकित MIDC म्हणून ओळखली जाते. पण मागच्या 2-3 वर्षापासून येथे वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न तयार झालाय आणि यामुळे काय होतंय, रांजणगाव झालं, शिक्रापूर झालं, इथे तासनतास वेळ हा लोकांचा जातोय. त्यामध्ये बसेस उभं राहणं, कर्मचाऱ्यांचा वेळ वाढतोय. जिथं लोकांची 8 ते 9 तासाची शिफ्ट आहे तिथं 12-12 तास लोकांना प्रवास करून ही शिफ्ट साठी यावं लागतंय. आणि असंच जर का चालू राहिलं, प्रशासनाने जर का याच्यावरती विचार केला नाही तर आम्हाला काहीतरी याच्या चाकणसारखा आम्हाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. प्रशासन याच्यावरती लवकरात लवकर दखलंदाजी घ्यावी आणि काहीतरी मार्ग काढावा. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी विरोधात यापूर्वी आंदोलनं झाली, मागण्या करण्यात आल्या, मात्र अद्यापही प्रभावी आणि कायमस्वरूपी तोडगा निघालेलाच नाही. विशेष म्हणजे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC कडून परस्परांकडे बोट दाखवलं जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय. पुणे अहिल्यानगर महामार्गावरती कायमस्वरूपी वाहतूक कोंडी आहे. सणसवाडी असेल, शिक्रापूर असेल, रांजणगाव, कारेगाव एवढा मोठा MIDCचा एरिया आहे. पण इथं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC पूर्णपणे यांचं दुर्लक्ष आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. वेळोवेळी आम्ही उपोषणाची, आंदोलनाची यांना पत्रव्यवहार केलेले आहेत. शिक्रापूर चौकामध्ये आंदोलनाचा इशारा देऊन उपोषणासाठी बसलेलो पण होतो, पण तरीही आजपर्यंत ते कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नाहीत. हा फक्त MSRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते MSRDC. त्यामुळे याच्यावर ठोस कारवाई झाली नाही तर यापुढील काळात मोठं आंदोलन उभारण्याचा निर्णय शिक्रापूर समस्या उपाय ग्रुप घेणार आहे. एकीकडे रांजणगावमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक, हजारो रोजगार आणि नवीन उद्योगांचे प्रस्ताव येत आहेत, तर दुसरीकडे उद्योग नगरीला जोडणारे रस्ते मात्र वाढत्या वाहन भारामुळे अपुरे पडत आहेत. उद्योग आणण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, पण उद्योग टिकवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा कोण देणार हा प्रश्न आता उद्योजक आणि स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. या शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव इथे इतकी गर्दी होती साहेब, तुम्हाला सांगतो. सर्वसामान्यांना त्रासच आहे. आजच्या महिलांना भाजीपाला जर आणायचा आला तरी ते चौकावरून जाता येत नाही. मुलांना शाळेत जाण्यासाठी समजा शिक्रापूरच्या चाकण चौकावरून पाबळ चौकात जायचं म्हणलं शाळेला तरी अर्धा तास त्याच्यासाठी द्यावा लागतोय. आणि त्याच्यात विद्यार्थ्यांचं नुकसान, सामान्य माणसाचं नुकसान. लवकर वाहतूक कोंडीचा निर्णय जर घेतला तर हे आमच्या भागात रोजंदारी उपलब्ध होती, व्यवसायिकांना व्यवसाय उपलब्ध होतोय. तर हे रोजंदारी टिकण्यासाठी, व्यवसाय टिकण्यासाठी MIDC गेले नाही पाहिजे आमच्या भागातून, आणि त्यासाठी शासनाने उपाय करावा एवढीच अपेक्षा आहे आमची.
याच वाहतूक कोंडीचा रियालिटी चेक पाहण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी पुणे अहिल्यानगर महामार्गावरून आढावा घेतला. एकूण काय तर 2300 एकरांपासून सुरू झालेला रांजणगावचा औद्योगिक प्रवास आज जागतिक उद्योग नगरीच्या दिशेने झेपावतोय. हजारोंच्या संख्येत छोटे मोठे उद्योग आले, गुंतवणूक वाढली, रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या. मात्र याच औद्योगिक विकासाला वाहतूक कोंडीचा ब्रेक लागलाय. वेळेत रस्ते, वाहतूक आणि पार्किंगची ठोस व्यवस्था झाली नाही तर पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या रांजणगावला उद्या वाहतूक कोंडीची MIDC अशी ओळख मिळण्याची भीती आहे. उद्योग वाढवायचे असतील, गुंतवणूक टिकवायची असेल आणि रोजगार वाचवायचा असेल तर आता केवळ आश्वासनांची नव्हे तर रस्त्यावर उतरलेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडग्याची गरज आहे. सचिन धुमाळसह ब्युरो रिपोर्ट, रांजणगाव, पुणे.